नमस्कार. आज ऐकूया आपण नरक चतुर्दशी कथा. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. दर वर्षातील अश्विन कृष्ण चतुर्दशीस म्हणजेच अश्विन कृष्ण महिन्याच्या चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी येते. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उटणं लावतात. त्यानंतर संपूर्ण शरीरास तेलाचं मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचं उच्चाटन करायचं असतं. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होत असते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणं तेलाचं मर्दन करून स्नान केलं जातं. त्यास अभ्यंग स्नान असं म्हणतात. या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असं मानतात. नरक चतुर्दशी मागील आख्यायिका. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुर वधाची आख्यायिका खूप प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं होतं असं मानतात. पुराणानुसार नरकासूर हा एक प्रसिद्ध असुर होता, ज्याला पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न विष्णुपुत्र म्हणून ओळखलं जायचं. हा वराह अवतार त्यावेळी जन्मला होता जेव्हा विष्णूने पृथ्वीचा उद्धार केला होता. जेव्हा लंकापती रावणाचा वध झाला तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला. नरकासुराचा जन्म त्या स्थानी झाला होता जिथे जानकी म्हणजे सीतेचा जन्म झाला होता. त्यामुळे राजा जनक याने नरकासूर 16 वर्षांचा होईपर्यंत त्याचं पालनपोषण केलं. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णूजवळ घेऊन गेली आणि मग नंतर प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा बनवलं. नरकासूर हा मथुरेचा राजा कंस ह्याचा मित्र होता. विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी त्याचा विवाह झाला. त्यावेळी विष्णूने त्याला एक दुर्मेध रथ दिला. काही दिवसांपर्यंत तर नरकासूर व्यवस्थितपणे राज्याचा कारभार सांभाळत होता, पण बाणासुराच्या संगतीत पडून तो दुष्ट झाला. त्यामुळे वरिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारलं जाण्याचा शाप दिला. या शापापासून वाचवण्यासाठी एकदा नरकासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचं अपहरण केलं. अशा 16,100 स्त्रियांना त्याने पळवलं आणि मणिपर्वतावर त्यांना बंदी बनवून ठेवलं. त्याने अगणित संपत्ती लुटली आणि अशाच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडलं व वरुणाचे विशाल छत्र देखील बळकावलं. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव व गंधर्व मानवांना त्रासदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेलं प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होतं. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादीने वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या देहाचे 2 तुकडे केले. नरकासुर वधाने देवदेकांना तसेच सर्वांना आनंदी केलं. त्याच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांची कुटुंब आता स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने त्या 16,100 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. श्रीकृष्णाच्या पराक्रमाचं स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. असं म्हणतात की नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते. हेच रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने स्नान केलं होतं. तेव्हापासून त्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा सुरू झाली. नरकासुर वधानंतर त्याची आई भूदेवी म्हणजेच पृथ्वी हिने घोषणा केली की त्यांचा मृतवर शोक करू नये. त्याच्या मृत्यूला एखाद्या उत्सवाप्रमाणे आनंदाने साजरा करावं. नरक चतुर्दशीचा सण आपल्याला हा संदेश देतो की या संपूर्ण समाजाचा चांगुलपणा कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा नेहमीच प्रबळ असतो.